रविवार म्हटलं का सुट्टीचा दिवस. उशिरा उठणं, सर्व उशिरा आवरणं म्हणजे निवांत चाललेलं असतं. पण हेअर वॉश घेणं हे कंपल्सरीच असतं रविवारी. कारण की थोडंसं रिलॅक्स रुटीन असतं त्यामुळे म्हटलं चला आज हेअर वॉश वगैरे घेऊन घेऊ आणि रेग्युलरचं स्किन केअर करून घेते आहे. त्यामध्ये पहिलं मॉइश्चरायझर लावून घेतलं, नंतर सनस्क्रीन लावलं. प्युअर स्किनचं सनस्क्रीन वापरते कारण की चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे डाग आले आहेत त्यामुळे. आणि हातांना बॉडी लोशन लावणं कंपल्सरीच आहे कारण की हात खूप ड्राय होतं कारण की डेली आपण किचनमध्ये काम करत असतो त्यामुळे. आणि नंतर जे आहे टिकली वगैरे लावून घेतले. पण रविवार म्हटलं तर भरपूर कामं असतात कारण की यांचे सगळे ड्रेस वगैरे मला वॉशिंग मशीनला लावणं फार गरजेचं होतं कारण की 2-3 दिवस झाले मशीन लावलेलंच नव्हतं त्यांच्या कपड्यांचं. त्यामुळे खूप कपडे होते आणि सकाळीच एकदम मशीन लावून झालं होतं. बेबीचे कपडे आणि आमचे जे रेग्युलरचे कपडे आहेत ते सगळे वॉश करून झाले होते. तर आता मी ते कपडे सुकले होते तर त्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते म्हणजे दुसरे कपडे टाकण्यासाठी पण जागा होऊन जाते. तर आणि खाली बाळाचा झोका पण चालू होता. मी कपड्यांच्या घड्या घालते तर बाळ खाली रडत पण होतं. कपड्याच्या घड्या घालून झाल्यानंतर किचन जे आहे पूर्ण क्लीन करून घेतलं. भांडे वगैरे पूर्ण घासून घेतले. आणि जेव्हा मी माहेरून इकडे सासरी आली म्हणजे माझ्या घरी आली तेव्हा माझ्या बाळातिड्यावरती मला भरपूर सामान दिलेलं होतं आईने. तर ह्या समया दिलेल्या होत्या. तर ह्या समया पॅकिंग होत्या. शौर्याच्या बाळातिड्यावरती अशा 2 समया दिलेल्या आहेत. म्हणजे बाळातिड्यावर भरपूर सामान दिलं होतं. तर अशा 2 समया दिलेल्या आहेत. तर मला याची डिझाईन वगैरे खूप आवडली कारण की आपल्याकडे गणपती बसवतात किंवा काही पूजापाठ असते त्यावेळेस आपल्याला मस्त मोठे 2 समया लागतात. तर डेकोरेशनसाठी पण छान वाटतात. तर मला खूप इच्छा होती असं घ्यायची. तर मी फायनली म्हटलं बाळातिड्यावरती जे आपल्याकडे काही सामान देतात तर त्यांना मम्मीला म्हटलं त्यावेळेस मला तू समया गिफ्ट कर म्हणजे बाळातिड्यावरती समया दे. तर अशा 2 समया दिलेल्या आहेत त्यांनी. तुम्ही बघू शकता. तर जवळपास याची हाईट जी आहे ते 2 फुटापर्यंत आहे म्हणजे बऱ्याच उंच आहे. आणि घरातली पूर्ण कामं वगैरे पण आवरून झालेली. म्हटलं तुमच्याबरोबर समयांचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करूया. म्हणजे काय घेतलं बाळातिड्यामध्ये भरपूर सामान घेतलेले. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी जो बाळातिड्यावरती काय काय सामान देतात त्याचा एक मोठा फुल व्हिडिओ बनवेल तुमच्यासोबत. तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा कारण की असेच येणारे छोटे छोटे मिनी ब्लॉग बघत राहा. मी माझ्या व्हिडिओमध्ये कुठलाही फिल्टर यूज करत नाही. जी मी माझी नॅचरल लाईफ आहे तीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. एक मिडल क्लास जी फॅमिली असते ती किती स्ट्रगल करत असते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही स्ट्रगल माझं मी तुमच्याबरोबर नक्की तेच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर असेच येणारे माझे नवनवीन ब्लॉग जे आहेत तुम्ही बघत राहा. माझे जास्त काही फॅन्सी रुटीन नाही आहे किंवा म्हणजे खूप शो ऑफ नाही आहे. माझं जे नॅचरल आहे नो फिल्टर तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज सपोर्ट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट अशाच मेनू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.